लोकसभा निवडणूक उंबरठ्यावर असताना आता उद्धव ठाकरे यांना मोठा आणि दुसरा मोठा धक्का बसलाय। कारण रवींद्र वायकर यांच्यानंतर ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय। इंडिया आघाडीची आज मुंबईत बैठक होते आणि त्याच वेळी एकीकडे बैठकीची तयारी सुरू आहे आणि दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरेंच्या विश्वासू आमदाराने शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय। त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले। आमशा पाडवी असे आमदार आहेत त्यांना आमदार करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जीवाचं रान केलं होतं। अनेक निष्ठावान सहकारी कार्यकर्ते समर्थक अशा नेत्यांना बाजूला सारून उद्धव ठाकरेंनी आमशा पाडवींना आमदारकीची संधी दिली होती। संकटाच्या काळात आमशा पाडवी ठाकरेंच्या बाजूने राहिले, परंतु ऐन लोकसभेच्या तोंडावरती आमशा पाडवींनी शिंदे गटाचा रस्ता का धरला, आमशा पाडवी नेमके कोण आहेत आणि त्यांच्या जाण्यामुळे ठाकरे गटाचं मुंबईत किती नुकसान होईल या प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अतिक्षक आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। आमशा पाडवी कोण आहेत आणि त्यांनी ठाकरेंची साथ का सोडली हे जाणून घेण्यापूर्वी ठाकरेंनी आमशा पाडवींना आमदार नेमकं कसं केलं होतं, तारेवरची कशी कसरत ठाकरेंनी केली होती हे आपल्याला समजून घ्यावं लागेल। महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात मोठा राजकीय भूकंप झाला तो जून 2022 मध्ये। त्यावेळेस त्याच्यापूर्वी विधान परिषदेची निवडणूक झाली होती आणि त्यानंतर जो एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि शिवसेनेत उभी फूट पडली। त्यापूर्वी काय घडलं, शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी ज्या उमेदवारांची यादी समोर आली त्याच्यात अनेक नावं चर्चेत होती। त्यावेळेस शिवसेनेचे निष्ठावान असलेले दिवाकर रावते असतील, रामदास कदम असतील किंवा इतर काही मोठे नेत्यांची नावं चर्चेत होती। परंतु या सगळ्या मोठ्या नेत्यांची यादी बाजूला करून उद्धव ठाकरेंनी एक नाव पुढे केलं आणि ते नाव होतं आमशा पाडवी यांचं। आता आमशा पाडवी हे एक शिवसेनेचे आदिवासी चेहरा म्हणून समोर आलेले होते। 2 निवडणुका सुद्धा त्यांनी लढल्या, परंतु त्यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे शिवसेनेतले काही निष्ठावान नेते असतील ते नाराज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्या नाराजीचा रोष सुद्धा उद्धव ठाकरे यांना झेलावा लागला, परंतु पक्ष नेतृत्वाने निर्णय घेतल्यामुळे पाडवी यांची जी आहे ती उमेदवारी ती कायम राहिली आणि पाडवी हे विधान परिषदेचे आमदार झाले। जून 2022 मध्ये बंड झालं। जवळपास टप्प्याटप्प्याने का होईना 40 आमदारांची जी संख्या आहे ती सुरत मार्गे गुवाहाटीला गेली। शिंदेंनी बंड केलं। त्यावेळेस अनेक आमदार ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश करत होते। अगदी आतापर्यंत आपण जर वायकरांचा उल्लेख केला तर आतापर्यंत सुद्धा ठाकरेंचे आमदार सोडून शिंदेंच्या जे ते शिंदेंकडे जात आहेत। त्यावेळेस तोपर्यंत आमशा पाडवी यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडलेली नव्हती। ते सातत्याने त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे नंदुरबार उत्तर महाराष्ट्र असेल तिथं सातत्याने ठाकरे गटाचं काम करत होते। त्यांनी धाडसी निर्णय घेत आक्रमक भूमिका ठाकरे गटाकडून घेतली होती। परंतु आता त्यांनी अचानक शिवसेनेत प्रवेश केला आहे, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे। त्यांच्यासोबत काही पदाधिकारी, काही नगरसेवक आणि महत्त्वाचे ठाकरे गटाचे जे संघटनात्मक पातळीवरती काम करणारे स्थानिक नेते असतील, स्थानिक जे स्वराज्य संस्थांमध्ये पदाधिकारी असतील, या सर्व लोकांनी आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। आता आमशा पाडवी हे विधान परिषदेचे पहिलेच आमदार नाही आहेत ज्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। यापूर्वी शिवसेनेच्या प्रवक्त्या असलेल्या मनीषा कायंदे यांनी सुद्धा शिंदे सेनेची साथ धरली होती, ठाकरेंची साथ त्यांनी सोडली होती। आणि सगळ्यात महत्त्वाचं नाव जे विधान परिषदेचे सभापती आहेत नीलम गोरे, त्यांनी सुद्धा बंड झालं त्यानंतर सुद्धा नीलम गोरे यांनी ठाकरेंची साथ सोडलेली नव्हती, परंतु त्यानंतर काही महिन्यानंतर त्यांनी नीलम गोरेंनी ठाकरेंची साथ सोडली आणि ते शिवसेनेत गेल्या, शिंदेच्या शिवसेनेत गेल्या। त्यांचं सभापतीपद हे कायम राहिलं। विदर्भातले विधान परिषदेचे जे आमदार आहेत विप्लव बजोरिया हे सुद्धा यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांची जो पक्ष आहे ठाकरे गट ते सोडून ते शिंदे सेनेत गेले। आणि आता आमशा पाडवी आपण जर प्रामुख्याने बघितलं तर शिवसेनेत जी बंड झाली, जी फूट झाली, त्यात बंड करणारे जे हे आमदार होते ते प्रामुख्याने विधानसभेचे आमदार होते। परंतु ज्यावेळेस मनीषा कायंदे असतील, नीलम गोरे असतील, बजोरिया असतील, या 3 आमदारांनी ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यास सुरुवात केली त्यावेळेस अशी चर्चा सुरू झाली की आता अंबादास दानवे असतील जे यांच्याबद्दल सुद्धा संशय उपस्थित होण्यास सुरुवात झाली, तो अजूनही कायम आहे। आणि आमशा पाडवी यांनी आता प्रवेश केल्यानंतर ते विधान परिषदेचे 4थे आमदार ठरले जे ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले। आता आमशा पाडवींनी ठाकरेंची साथ का सोडली तर त्यांनी पक्षात शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर प्रामुख्याने काही कारणं सांगितली आणि त्यात प्रामुख्याने कारण त्यांनी जे दिलं ते होतं पायाभूत सुविधा, पाणी आणि रस्त्यांचे, म्हणजे विकास कामांचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला। त्याबरोबर नंदुरबारमधून पाडवी यांना निवडणूक लढवण्याची इच्छा होती असं सांगितलं जातं। हे जरी सगळे कारणं असली तरी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित प्रवेश केल्यानंतर ते पाडवी नेमके काय म्हणाले हे तुम्ही ऐका। मैं आज तक शिवसेना में था और अभी भी शिवसेना में। अभी ये शिवसेना जो है
अभी हम लोगों ने तो पहले से भी शिवसेना में चुन के आए ना, अभी भी शिवसेना में है, इसके लिए मैं किस पे टिप्पणी करूंगा ना। तो आपने उद्धव साहेब ठाकरे का दामन क्यों छोड़ दिया? उद्धव ठाकरे की जो शिवसेना है उसका दामन क्यों छोड़ दिया, क्या वजह थी? वजह ये है कि मैं जो भाग में काम करता हूँ वहाँ सब ट्राइबल है। हमारे भाग में आज भी रास्ते नहीं, पानी नहीं, बिजली नहीं, आरोग्य की व्यवस्था नहीं, तो एक विरुद्ध में रह के आमदार कितना भानगड़ कर सकता है, ये मैंने 23 महीने में देखा है। दूसरा, जो लोगों ने मेरे साथ में जिसने 80,000 मत दिया था, उनका एक ही बोलना था कि दादा कहाँ थे भी आज तुम आमदार बने हैं विधान परिषद में, तो कहाँ थे भी जुड़ के ये भाग का विकास करो। तो इसके लिए जो मेरे मतदार है उसने सबने, जो पदाधिकारी शिवसेना के जितने पदाधिकारी, उसने एक ही बोला कि सत्ता के साथ में जुड़ो, कितने दिन विरोध करेंगे, तो अपने भाग का कोई अच्छा काम कर लो। सिंचन के बारे में अगर बोले तो 15 साल से धरण बांध के रखा है, हमको एक फैम पानी नहीं मिल रहा। किसी तरह का कुछ ऑफर दिया गया आपको? नहीं, ऐसा लोकसभा में मैंने उद्धव साहब के पास में मांगा था, इनके तो इधर तो मैं अभी आया, फिर वो कांग्रेस की जगह है और कांग्रेस के साथ में हमारी जब कभी बनी नहीं, मेरे जीवन में कांग्रेस के साथ में कभी बनी नहीं, मैं इसके लिए मैंने आज प्रवेश कर लिया। तर रस्ते, पाणी, वीज, शिक्षण अशा मूलभूत विकास कामांच्या मुद्द्यावरती आपण ठाकरे गट सोडून सत्तेमध्ये अर्थात शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेल्याचं आमशा पाडवी सांगतायत। परंतु आमशा पाडवी हे कोण आहेत? तर आमशा पाडवी हे शिवसेनेचे आदिवासी चेहरा म्हणून ओळखले जातात। म्हणजे ते ठाकरे गटात असतील तेव्हा सुद्धा त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते केसी पाडवी यांच्या विरोधात दोनदा निवडणूक लढवली आहे, 2014 आणि 2019 मध्ये। केसी पाडवी यांचे ते एक नंदुरबारमध्ये कट्टर विरोधक मानले जातात आणि जवळपास 80,000 मतं त्यांनी 2019 मध्ये घेतली होती। त्यामुळे नंदुरबारचा आणि उत्तर महाराष्ट्राचा जो आदिवासी पट्टा आहे तिथे आमशा पाडवी यांचा चांगला प्रभाव मानला जातो। त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी त्यांना विधान परिषदेवरती संधी दिली होती। उद्धव ठाकरेंनी त्यांना विधान परिषदेत आमदार केल्यानंतर शिवसेनेची जी ताकद आहे, आदिवासी भाग जो असेल किंवा अन्य समाज घटक असतील, त्यांना सोबत घेऊन आमशा पाडवी यांनी एक शिवसेनेची ताकद उभी करण्याचा प्रयत्न जो आहे तो केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। परंतु रवींद्र वायकर यांची शिंदेच्या शिवसेना जॉईन करण्याच्या काही दिवसांनंतरच आमशा पाडवी यांचा सुद्धा प्रवेश झाल्यामुळे आता उद्धव ठाकरे यांची जी अडचण ती वाढण्याची शक्यता आहे। याचं कारण आज इंडिया आघाडीची जी बैठक आहे ती मुंबईमध्ये आहे आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट हा ड्रायव्हिंग सीटवर आहे। जास्तीत जास्त जागा उद्धव ठाकरे गटाला मिळतील असं सांगितलं जातं। मोठा भाऊ आहे महाविकास आघाडीमध्ये, मुंबई शिवसेनेची फार मोठी ताकद आहे आणि इंडिया आघाडीची बैठक सुरू असताना मुंबईत दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमशा पाडवींना स्वतःच्या पक्षात घेत होते, त्यांचा पक्षप्रवेश करत होते। त्यामुळे उद्धव ठाकरेसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। मुंबई बाहेर सगळ्यात मोठा धक्का मानला जातोय, उत्तर महाराष्ट्रात मोठा धक्का मानला जातोय। हा धक्का येत्या काळात लोकसभेमध्ये किती दिसेल हे आपल्याला दिसून येईलच। पण आमशा पाडवी यांच्या पक्षप्रवेशाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।